25 फेब्रुवारी 2022 दुपारी 3च्या आसपास या पाचही डायव्हर्सनी कामाला सुरुवात केली। त्यांचं काम होतं पाईप मधला एक इन्फ्लेटेबल प्लग काढायचा। हा प्लग म्हणजे हवेचं एक सील जे 2 आठवड्यांपूर्वी पाईप मध्ये बसवलं होतं जेणेकरून तेल गळणार नाही आणि पाण्याचं प्रेशर कंट्रोल मध्ये राहील। त्याने एक हायपरबॅरिक चेंबर सेट केलं जे 8 बाय 8 फुटाचं एक स्क्वेअर स्ट्रक्चर होतं। हे चेंबर पाईपच्या वरच्या भागात बर्थ 6 जवळ बसवलं होतं, यामुळे पाण्याची लेवल खाली आली। आता ते तिथे आरामात उभं राहून काम करू शकत होते। आता याच दरम्यान 5 पैकी एका डायव्हरच्या म्हणजे काझिमच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावलेला होता जो हे सगळं रेकॉर्ड करत होता। तो पाण्याखाली उतरला आणि चेंबर मध्ये गेला। क्रिस्टोफर, युसुफ, फैजल आणि ऋषी पाईप मधला प्लग काढण्याच्या तयारीत होते। त्यांनी प्लगचं व्हॉल्व हळूहळू लूज करायला सुरुवात केली जेणेकरून प्लग डिफ्लेक्ट होईल आणि काढता येईल। पण मग अचानक सगळं बदललं। जसं व्हॉल्व लूज झालं तसं पाईप मधलं व्हॅक्यूम ऍक्टिव्ह झालं आणि एक मोठा पाण्याचा भोवरा तयार झाला। फक्त 90 सेकंदात ते 5ही जण त्यांच्या सगळ्या इक्विपमेंट सकट 30 इंचाच्या त्या तेलाने माखलेल्या पाईप मध्ये जोरात खेचले गेले आणि पाईप मध्ये अडकले।